या आपल्या सनई चौघडे या कार्यक्रमामध्ये, या वधूवर मेळाव्यामध्ये आपल्यासाठी अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था नंतर केलेली आहे आणि या व्यवस्थेचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. काय काय झालं ताई, काय तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट नमस्कार करून देते स्वामींना. या थँक्यू स्वामी. या काय काय म्हणताय काय तुम्ही? या तुम्ही आता ते अल्पोपहार वगैरे म्हणलात हो ना, हो 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 ते परब केटरिंग सर्व्हिसेस मधनं आलेले आहे. अच्छा परब केटरिंग सर्व्हिसेस मधनं ते आलेलं आहे. एवढंच सांगायचं आहे ना तुम्हाला? नाही एवढंच नाही काय मग काय? लालबाग परळ मध्ये आमचं आहे परब केटरिंग सर्व्हिसेस, बरं का? अच्छा स्वामींच्या कृपेने एवढं मस्त काय वाटायचं सांबार वगैरे आम्ही एवढं छान बनवतो ना, मस्त. बरं हरकत नाही. सांगितलं ना? हो सांगितलं. या पमा परब आहे आणि यांचं हे केटरिंग आहे, गृह उद्योग आहे. मालवणी मसाल्यावरती 10% सूट आहे यांच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर लागला मालवणी मसाला तर तो निश्चितपणानं तुम्ही घ्या. स्वामी नावाट आहे ना, तर नारळाची बर्फी दिली आहे त्याच्यामध्ये. इथं परळचा मठ आहे ना, तिकडे पण आहे. दादरच्या मठामध्ये पण नारळाची बर्फी आहे माझी. हो आणि आज कोथिंबीर वडी पण केली, छान केली. अरे हो का? चांगली केली. तुम्ही एक काम करा, तुम्ही बघा काय आहे हे जे खाणं पिणं वगैरे असतं हे नंतर होतं जनरली, कार्यक्रम संपल्यानंतर, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही एक मेन्यू सांगतच सुटला आहात. पण कार्यक्रम कसला आहे बघा, लिहिलंय याच्यावरती लिहिलंय. वधूवर प्रणव राणे यांचे वधूवर. नाही माझं नाहीये ते, सनई चौघडे. माझाच धड झालेला नाहीये, त्याच्यामुळे मी कुणाचंही जुळवायच्या भानगडीमध्ये पडत नाही. होय ते आमचंच. बरं मी चांगला स्वयंपाक नाहीये, मग तर मला छान 4 मुली पण आहेत. तिचं नको. अच्छा तिचं सोडून देऊ. काय झालं? आसावरी, गवळी, समजूतदार, गुणी आणि तिथे हॉस्पिटल आहे ना बाजूला. त्यांच्या नर्सेस ते डॉक्टरचे वगैरे कपडे शिवते. एकदम बेस्ट. अच्छा. कारण तो बीएसटी वगैरे. मी काय अख्खं कुटुंब बोलवतोय इकडे. चालू मला बसतो. अहो बेस्ट बीएसटी आमची. अहो आधी उशिरा गेलं तर चालायचं, आता लेट बाग लागतो. लवकर आपण काय त्या बापरे, फटक्यात असं गेलं तरी. एकदम टॉम बॉय. अच्छा एकदम मस्त हुशार आहे आणि टायगर श्रॉफ सारखी एकदम. ऐक ना, मला जायचंय का? हो मी ते अहो बोलवा काय बोल. अरे बापरे, यांनी म्हणजे ऑर्डर आहे. वाढली. मग अहो पण तुम्ही अख्खं कुटुंब घेऊन इथे कशाला आलात? स्वामींची कृपा. हो बरं, या सगळ्यांचं कळलं. हे तुम्ही बेस्ट आहेत म्हणालात, यांचं काय तुम्ही? मी बीएसटी मध्ये कंडक्टर आहे. अच्छा बाबा, बीएसटी मुंबईची लाईफलाईन आहे. पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, वा बीएसटी कुठेही जाणार. वा किती छान. आणि हे असं तुमचं एक चौकोनी कुटुंब आहे, बरोबर आहे की नाही? वा 4 मुली आणि तुम्ही दोघं. हिरोईन. अच्छा वा किती छान. तुम्ही आता एक काम करा, ऐका. हे जे तुमचं केटरिंगचं आहे आणि तुमची जी हिरोईन आहे ती काही हिरवीन. अच्छा, ती काही क्षणांमध्ये इथे येईलच. पण मला असं वाटतं तुम्ही थोडा वेळ थांबा. आता आपला जो वधूवर मेळावा आहे तो जरा आधी पुढे जाऊ देत नाही का? हे बघा आसावरी बघा आहे तुमच्याकडे. माझ्या नको. अगदी लक्षात आलं माझ्या. बरं तुम्ही जरा थोडा वेळ थांबा. मी एक काम करतो, इथे काही क्षणांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बोलवून घेतो.
हो ना सगळेजण वा वा काय प्रसिद्ध आहे तुम्ही अतिशय वा वा वा. तर आता आपण पुन्हा एकदा वधूवर मेळाव्याकडे वळूया आणि या मेळाव्यामध्ये आपण पुढे जाऊया. हा मेळावा जो आहे इथे महाराष्ट्रातील किंवा तुम्ही इथे मागे थांबलात तरी सुद्धा चालेल. तुम्ही मागेच थांबा थोडा वेळ, काही प्रॉब्लेम नाही. अहो. वा वा. अरे अरे एक किती येतच चालली आहेत माणसं. होणार आहे प्रमोशन होणार या 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 नमस्कार. हो हो सगळे व्यवस्थित झाले. हो अरे वा 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 तुम्ही आलेला आहात म्हणजे वा वा. पहिले आपले या मेळाव्यातील जे आपले जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो या 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 तुम्ही इथे येऊन तुमचा परिचय द्या आणि सुरुवात करा या मेळाव्यात. या हे का परिचय देतील? परिचय ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी द्यायचे ना. हे सर आहे, सर नाही देणार परिचय, समोरच्यांना बोला ना ते परिचय. अच्छा हे नाही परिचय देणार आहे. हे का देतील? नाही नाही यांना पण द्यावा लागेल ना पण परिचय. अहो असं काय करताय, समोरच्यांना कळलं पाहिजे ना अपेक्षा काय आहेत त्या. आपल्या अपेक्षा आम्हाला कळलं पाहिजे की समोरच्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या आमच्या अपेक्षांमध्ये बसले तर हे देणार ना त्यांना. हा? आणि पहिलेच सांगतोय ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांचे आले असतील फॉर्म, हा आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे, प्रचंड अनुभवी कॅन्डिडेट पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. अहो काय काय बोलताय काय तुम्ही. एक्सपिरियन्स पाहिजे ना सर. हो हो अगदीच. अहो म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. हा, अनुभवी पाहिजे. याच्या आधीचा अनुभव पाहिजे. हो अशा वेळेला लोक जनरली 2-3 अनुभव पाहिजे. 2-3 जनरली अशा वेळेला लोक फ्रेश कॅन्डिडेट शोधतात. तुम्ही 2-3 कसे काय. फ्रेश कॅन्डिडेट जॉब साठी फ्रेश कॅन्डिडेट काय बोलू आम्ही आमच्या इंटरव्ह्यू. जॉब अहो जॉब नाही इथे सनई चौघडे इथे वधूवर मेळावा आहे. आम्हाला वाटतं त्यासाठी आलाय तुम्ही. डोकं फिरलाय वधूवर मिळाला घेऊन आला. सॉरी सर, ते आता वर मेळावा केंद्र तर नसतं ना, वधूवरच असतं. चुकून आणलं सर मी, आणि सॉरी सर मला नाही कळलं, कॅम्पस चुकला. दोन्ही कॅम्पसच आहेत, मी त्या कॅम्पस मध्ये इकडे आणलं. मी माझा वेळ वाया घालवला. सर ऐका ना एक मिनिट सर, मी काय म्हणतो तुम्ही इंटरव्ह्यू देऊन टाका ना. वधूवर मेळावा आहे म्हणून काय झालं, इंटरव्ह्यू देऊन टाका ना. तुम्ही इंटरव्ह्यू द्याल कोण आहे मी हा मेळावा संपूर्ण आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे अहो खूप उत्तम इथे तुम्हाला संधी आहे. मी तुम्हाला सांगतो छान छान मुली मिळतील. या तुम्ही या फक्त बोला एकदा. सर या. मुलींना परवानगी नाहीये. हा सरांच्या इथे मुलींना परवानगी नाहीये. पण सर आता लग्न करायचं असेल तर परवानगी मुलींचीच लागणार ना. लग्न हे घ्या सर ऐका ना, मी काय म्हणतो, होऊन जाऊ दे ना सर, मी लग्न करतो, तुम्ही फक्त इंटरव्ह्यू द्या. अरे तुम्हाला बघून पटकन हो म्हणतील मुली आणि मग माझ्याशी लग्न माझा करतील. वेळ वाया चाललाय, मी जातोय. नाही सर, असं करू ठीक आहे, तुला करायचं तर कर लग्न. अहो असं सर, काय करता? एक मिनिट. अहो, सर. नो एंट्री मध्ये गाडी कोणी ठेवले? या इथे या मध्ये गाडी पार्क केले गाडी. या हा? हे कोणाची गाडी आहे ती माझी? यांची गाडी आहे, यांची गाडी आहे. आले. अगं आली कसली, केवढा लेट झाला माहितीये मला. माझी बेबो आतमध्ये यायला जागा नाही. बेबो माझी स्कूटी. मॅक जाऊया. हो सर. नाही एक मिनिट. अहो असं काय करताय तुम्ही. ते गाडीमुळे सगळा घोळ घातला हे म्हणतात, असं कसं काय झालं. मला तर वाटतं की हा सरळ शायनरच आहे हॅलो. आणि तुम्हाला वेळेची किंमत नाहीये लोकांची. बापरे. माझं किती महत्वाचं काम होतं माहितीये, लेट झालाय आम्हाला. अच्छा अहो माझं महत्वाचं काम नव्हतं. तू- तू इथे घेऊन आलास आणि तुझं कुठली गाडी. हा? गाडी दिसत नाहीये तुला. दिसत नाहीये तुम्हाला, दिसत नाहीये इथे मी किती सामान घेऊन आले ते. काय सामान घेऊन आली. अहो माझी आई ते वडापाव घेऊन आली होती, त्यातला मक्याचा चिवडा राहिला होता, तो घेऊन आली मी. मक्याच्या चिवड्याबद्दल मला का सांगते. सर आम्हाला पण एक वाढा ना वडापाव, भूक लागली सर थोडस. तुम्हाला ना सरळ बोलायचं एकतर. हा का तू सरळ बोल. आधी तू सरळ नाही बोल. माझा ऐका. सर तुमचं भांडण महत्वाचं हा. आहे. तेजस्विनी मी मॅडमचा सरळ फोन आहे, मी बोल. उचलतो. सरळ बोल. हा तू सरळ. नाही बोलणार. हॅलो हे बघ, हा. मी सर्व हॅलो. परम. मॅडम. हा मॅडम, मॅडम कुठे आहात तुम्ही. एकच मिनिट. हा बोला तुम्ही. मम्मी हॅलो रेंज नाहीये एक मिनिट. हॅलो. हा मॅडम. जय कुठे आहे? जय ते वधूवर मेळावा केंद्र आहे ना, तिथे आलेत सर. कुठे?
इथे वधूवर मेळावा केंद्र आहे, सरांना लग्न करायचंय, ते इंटरव्ह्यू द्यायला आले. कदाचित होऊन जाईल लग्न आज. तू बरा आहेस ना? काय झालं त्याच्या मॅडम? आजूबाजूला मुली आलेल्या आवडत नाहीत, माहिती नाही तुला? मला माहितीये मॅडम, ते मग चुकून कुठे झालं. आहेस तू आता? कुठे आम्ही आहे ते ते- कार्यक्रम फालतूगिरी कुठे चालली? नाही, ते गणेश गल्ली आहे ना लालबाग, तिथे होता मी. त्या गणेश गल्लीत काय करताय? ते तिथे मेळाव्यात आहोत आम्ही. तिथे गाडी जात नाही, तिथे मेळाव्याला कशाला गेलाय? सॉरी मॅडम, ते चुकून झालं मॅडम. हा? तुम्ही कुठे आहात मॅडम? मला लोकेशन पाठव. हा, मी पाठवतो मॅडम, लगेच पाठवतो. हा. मी येत आहे का? अरे इम्तियाज गाडीकडे घे. चल. मॅडमला लोकेशन हवंय मॅडमला. आता मॅडमच इथे येत आहेत म्हटल्यानंतर थोडा वेळ थांबा ना. सॉरी सर, माझ्यामुळे झालं, पण काय करू आता. सर, याचा परिणाम प्रमोशन वर काय होऊ देऊ चाललंय? नका सर. काय या चाललंय? बघा. काय चाललंय राज? काय नाही, इंटरव्ह्यू घ्यायचे होते. हा. कोणाचे? मॅक प्लीज एक्सप्लेन. मी काय म्हणतो अहो तो एकतर तुम्ही गप्प बसा, मध्ये मध्ये बोलू नका. मी माझ्या मुलाशी बोलत असताना मला मध्ये थोडे बोललेलं आवडत नाही. हा. सर, तुम्ही बोला सर. इंटरव्ह्यूज घ्यायचे होते थोडे. तर हा चुकून इथे घेऊन आला मला. एक काम धड होत नाही याच्याकडून, आणि प्रमोशन हवंय. हे बघ, तेजस्विनी खानोलकरचा मुलगा आहे ना. याच्या आजूबाजूला इथे मुली चालत नाहीत आणि एवढी गर्दी मागे काय करते? मी यांना हाकलतच होतो आता सर. एक मिनिट. हा नाही नाही अहो काळजी करू नका. बरोबर आहे यांचं, असं कोणालाही हकलता वगैरे येणार नाहीये. एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा की तुम्ही इथे आलात म्हटल्यानंतर यांनी यांची माहिती सांगायला नको का? आणि ह्या कोण आहेत ते आधी आम्हाला सांगा. सर प्लीज. हे बघ, मी राजाचं दर्शन घ्यायला इथे आले होते. हा. की तुझा फोन का आला मला इथे? काय वधूवर मेळाव्यात तू का आलायस? मी नाही आलो वधूवर अजय मेळाव्यात. खानोलकर माझा मुलगा आहे. हा. याच्या आजूबाजूला मुली असलेल्या यालाही चालत नाही, मलाही चालत नाही. काय म्हणताय? हो, वधू- यांच्या आजूबाजूला मुली असलेल्या चालत नाही? मग यांच्या ऑफिस मध्ये वगैरे नाही, अलाउडच नाहीये ऑफिस. एकही मुलगी अलाउड नाही? मुलगी अलाउड नाहीये. अरे बापरे, हो का? पण मग आज तुम्ही इथे वधूवर मेळाव्यात आलात आम्हाला. अहो पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आवडत नसतील भले मुली, पण तुम्ही इथे फक्त एकदा इंटरव्ह्यू द्या, तुम्ही तुमची माहिती सांगा. बघा कशा 101 मुली येतील आणि मग स्वतःहून तुम्ही मुलींना ठेवायला सुरुवात कराल. म्हणजे काय कामाला interview सुद्धा आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा. काय तर देऊन टाका ना तू सर. दे. हा. मला हो नाही म्हणत मुली सर, म्हणून तुम्ही हा कोण आहे आधी ते सांगा. मी मॅक आहे, मी सरांचा पिया आहे. मी अच्छा. मगाशी म्हटलं तसं आम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला जायचं होतं. हा. आमचा कॅम्पस चुकला मॅडम, माझ्याकडून चुकून झालं. आम्ही चुकून इथे आलोय. इंटरव्ह्यूज आता जाऊन आम्ही तिथे घेतो. आज सगळं जॉब सिलेक्शन होईल. सर मला काढून टाकू नका सर. नाही. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. बरं आता तू ह्यांच्याबद्दलही कळ, जरा ह्यांच्याबद्दलही सांगा आम्हाला. म्हणजे हळूहळू का होईना महाराष्ट्रात तुमची माहितीही पोहोचेल. माझी आई आहे, नमस्कार. आणि यांनीच मला सांगितलंय, मला शिकवलंय हा. लहानपणापासून की हा. मुलींच्या सोबत वेळ वाया घालवू नकोस, हा. आयुष्य बर्बाद होईल. काय बोलताय काय तुम्ही? हो नाही नाही, बघा इथे किती छान मुली आल्यात. सोन्या या 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 बाजूला या. सोन्यासारख्या मुली इकडे या. आता ही मुलगी हिरवा कोणतरी ड्रेस घातलेली मुलगी स्टेजवर आल्यावर काय झालं? पहिलं भांडण झालं. या. म्हणजे काय वेळ वाया गेला की नाही? गेला. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या कॅम्पस मध्ये जाऊन इंटरव्ह्यूज घेतले असते, लोक फायनल केली असती. पण इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम, इजंट इट? नाही नाही अहो असं काय म्हणताय? अहो हे आमच्या लालबाग परळ मधलं कुटुंब आहे. काय छान कुटुंब. लालबाग परळ म्हणजे परब परब परब. हा अहो त्या अरबांपेक्षा आमचे हे परब जबरदस्त एकदम. हो की नाही? मग आमची मालवणी माणसं आहेत, आमका माहिती आहे ना. सांगताय ना. हा अहो तुम्हाला सांगतो बघा, हे किती स्वतः गृह उद्योग करतात, बरोबर की नाही? तुम्ही गृह उद्योग करताना मग काय, आणि हे बीएसटी मध्ये कामाला सुद्धा आहेत. अहो असं हे यांचं कुटुंब आहे. हे सगळेजण छान राहतात. ह्या सुद्धा तुम्ही शिलाई मशीन कपडे शिवते मी. बघा ह्या करतायत ह्या सगळ्या गोष्टी. तू काय बाळा, तू शिकतेस? अभ्यास करते. वा 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 वा, छान छान. आणि तू? मी सध्या कॉलेजमध्ये जाते आणि मला अरे तिच्या कॉलेजमध्ये जाते ना. असे अनेक कॉलेजेस आम्ही बांधली आहेत मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिला, अनेक सोयी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ह्यांच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आमच्याकडे नाहीच आहे वाया घालवायला. तुमच्या कॉलेजेसमध्ये मुलगी नाही आहेत का? त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही पाठवलंय कॉलेजमध्ये.
एक मिनिट वा, वा. इथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी मुली का बोलवल्यात? कोण आहेत रे? मुली कोण आहेत? इंटरव्ह्यू एकाही मुलीला इंटरव्ह्यू मिळणार नाहीये. ठीक आहे, तुमचे जे कॅमेरामॅन आहेत ते सगळे मुलं आहेत का? ते शिफ्ट व्हा. त्यांनी ते shift इंटरव्ह्यू व्हा. घ्या, मुली तिकडे शिफ्ट मग हे सगळं रेकॉर्डिंग करा. हे अजिबात चालणार नाही. मला हे होणार नाही. म्हणजे हवं तर मी वेगळा इंटरव्ह्यू देईन तुम्हाला मुलींना. हे स्पष्टपणे मी सांगतो, तरी सुद्धा बघ हे चालूच आहे. प्लीज कळतच नाही मुलींना, स्पष्टपणे कळतच नाही. नका, बंद करा ते प्लीज. अरे बापरे, मी ऐका मी काय तुम्हाला म्हणतोय, हे जे तुमचं गोड भांडण चालू आहे मागासपासून, बरोबर आहे की नाही? हे भांडण जे आहे ते आता आपण तुर्तास थांबवूया. पण हे भांडण आपल्याला 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडे या आणि या गोड भांडणाचा आनंद घ्या. वा 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 वा, किती छान. बघा, एकीकडे मसाला जरी असला तरी सुद्धा तो अतिशय छान गोडा मसाला आहे, ज्याच्यामुळे जेवणाची चव वाढते. तशीच या मालिकेत सुद्धा चव येणार आहे, ती सुद्धा वाढणार आहे चव. आणि एका बाजूला तुम्ही बघता आहात की तडके देण्यासाठी अगदी सच्च असलेलं असं हे कुटुंब आहे. आमच्या इकडे कॉन्टिनेंटल फूड आहे. हो वा. तर असं हे कुटुंब आहे आणि ही दोनही कुटुंब तुम्हाला 16 मार्च पासून आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहेत. आपण एक काम करूया, तुमच्याबद्दलची अजून थोडीशी माहिती प्रोमो रूपाने आमच्याकडे आहे, जरा आधी ती पाहून घेऊया. चालेल का तुम्हाला? प्रोमो बरेच वाजणार. विनंतीला मान देऊन आपली स्वप्न कुटुंब समजून आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल झी मराठीकडून आभार. आपलं कुटुंब असंच वाढत राहू आणि मराठी रसिका प्रेक्षकांचं प्रेम आमच्यावर सदैव राहू दे, हीच स्वामी चरणी प्रार्थना. मुंबईत ही मालिका ज्यांनी दिग्दर्शित केलेली आहे त्यांना आपण मंचावरती आमंत्रित करूया. जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया राजू सरांचं. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या आजपर्यंत आपण अनेक मालिका पाहिलेल्या आहेत आणि त्या गाजलेल्या सुद्धा आहेत. कोणतीही मालिका अशी नाही की राजू सरांनी केली आणि त्याच्यानंतर ती गाजली नाही. असे राजू सर आपल्याला दिग्दर्शक म्हणून माहिती आहेत. पण या वेळेला ही मालिका मात्र डबल टिबल गाजणार आहे, कारण दिग्दर्शनाबरोबरच ते निर्माते म्हणून सुद्धा पदार्पण करताय. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो, तसंच या गोष्टीचाही मुहूर्त ठरलेला होता. तुम्ही निर्माते म्हणून या मालिकेच्या माध्यमातून पदार्पण करता आहात. कसं वाटतंय सर आता? ह्या झीच्या वधूवर सूचक मंडळात आलो होतो आणि आता दुसरं लग्न होतंय त्यामुळे. म्हणजे पहिल्या बायकोने हट्ट केला म्हणून दुसरं लग्न केलंय. निर्माता म्हणून तीच जबाबदारी आहे जी लग्न करताना होती. घर सांभाळायचंय, मुलांना सुखी ठेवायचंय, तसंच निर्माता म्हणून अख्खं युनिट सांभाळायचंय. सगळ्यांना पाहिजे ते दिलं पाहिजे, नटांना प्रत्येक न्याय दिला पाहिजे, एवढंच बोलून. वा 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 सर, या मालिकेतनं आम्हाला वेगळं असं प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? तुम्ही नेहमीच काही ना काहीतरी प्रयोग करत असता. तुमच्या अनेक मालिका आजपर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत. रात्रीचं खेळ चालेसारखी मालिका असेल, बरोबर की नाही? देव माणूस असेल, अनेक मालिका तुमच्या, तुम्ही ज्या ज्या मालिका केल्या त्या मालिका सुपरहिट होत्या. या मालिकेतनं तुम्ही आम्हाला वेगळं काय, प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे, काय देणार आहात प्रेक्षकांसाठी? एक लालबाग परळ मधली फॅमिली वा, आणि एक नेपिन्सी रोड 42 फ्लोअर वर राहणारी फॅमिली, आणि यांच्यातलं म्हणजे एकत्र येणं आणि दोघांनी एकमेकांना कसं ऍडजस्ट करून घेणं आणि विचारांची देवाणघेवाण असेल. कारण आता जेनझी अशी सगळी मुलं असतात, त्याच्यात एक लालबाग परळ मधली फॅमिली लोकांसमोर आणणं हे फार महत्वाचं होतं. की अशी मुलं खूप हुशार असतात, टॅलेंटेड असतात. वा वा. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं तुम्ही एक अशी वेगळी रेसिपी आणलेली आहे आणि जी आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. एक जण आहे ज्याला बाईचा स्पर्श सुद्धा नको आहे, बरोबर आहे की नाही? आणि एक कुटुंब असं आहे की ज्याच्यामध्ये फक्त नावापुरताच पुरुष आहे एक, पण तो पूर्ण पुरुष आहे. बाकी अख्खं कुटुंब जे आहे त्याच्यावरती महिलांचंच वर्चस्व दिसतंय. अशी दोन कुटुंब एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर त्यातून काय धमाल येणार आहे, काय मजा येणार आहे
मला असं वाटतं की हा एक वेगळा विचार या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले आहात. बरोबर आहे की नाही म्हणजे सर? ह्या मालिकेत कटकारस्थानं वगैरे असं काही नसेल. हा. एक हॅपी फॅमिली हम्म. जे आनंदी आहेत वा. आणि एक प्लास्टिक फॅमिली हम्म. जे आपण त्याच्या एक ओढ असते आपल्याला की अरे आपल्याला तिथे तो 42व्या मजल्यावर राहायला जायचंय, अरे असं घर मिळालं पाहिजे, पण खरा आनंद कुठे आहे हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. वा 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 वा. आणि मला असं वाटतं की याच निमित्तानं मेघनाताई देखील पुन्हा एकदा झी मराठीवरती येते. मेघनाताई, किती वर्षांनी तू येतेस झी मराठीवरती आणि कसा हा निर्णय घेतलास? कारण तू हा निर्णय घेतलास म्हणूनच मला अँकरिंग करण्याची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. तर कोणताही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये निवेदिका म्हणून तूच असतेस. आज आम्हाला ती संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा मी तुझे आभार मानतो. तर काय म्हणशील, किती वर्षांनी तू पुन्हा एकदा कमबॅक करतेस असं म्हणेल? मी झीचा भाग नेहमीच राहिले. मग आवाजाचं निमित्त असू दे किंवा लोभ हसावासारखा एखादा कार्यक्रम असू दे. आणि मला असं वाटतं की झी सारखी वाहिनी ना आधी कधी होती आणि यापुढे ना कधी होईल. त्या वा. झी साठी एकदा जोरदार वा. टाळ्या. झी मराठी आपली मराठी असं नेहमी आपण ब्रीद वाक्य म्हणतो. तर मला असं वाटतं की मी निस्सीम स्वामी भक्त आहे आणि मनस्वी सावंत तिचा मला फोन आला की एक कॅरेक्टर आहे जी स्वामी भक्त आहे. वा. तर मला असं वाटतं की स्वामींनी माझ्यासाठी हा रोल मला दिलेला आहे आणि तो मार्ग दाखवलाय. आणि राजीव सर आता आम्हाला डिरेक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्या दिशेने आम्ही पुढे जाणार आहोत. वा 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 वा. आता तुमच्या स्वामींना विचारूया. काय सांगशील सुहास? तू, मला असं वाटतं रात्रीचा खेळ झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा झी मराठीवरती ही मालिका हो. करतोय. तर काय ही जोडी आम्हाला आधीपासून माहिती आहे तेव्हापासूनची. तर बरोबर यांनी प्रोडक्शन सुरू करायचं असं म्हटल्यानंतर पहिलं नाव तुझंच काढलं असेल बहुतेक. खरंय खरंय ते खरंय, अगदी खरं आहे की पहिलं माझं नाव काढलं त्यांनी. पण एकत्र काम केलं असल्यामुळे ट्युनिंग माहित होतं, सगळं गोष्टी आम्हाला एकमेकांना काय माझ्यामध्ये मी काय करू शकतो हे सरांना चांगलं माहिती आहे. वा. आणि तो करण्याचा प्रयत्न करेन, कारण दत्तापेक्षा फार वेगळा रोल आहे. हम्म. आणि मला खरंच टेन्शन आहे त्या गोष्टीचं, कारण वा. टेन्शन कशाला आहे? अरे मालवणीचं टेन्शन घेतलं होतं त्याच्यामुळे खरंय. पण दत्ता ती छाप अजूनही लोकांमध्ये आहेच अजून ती आता सुभाषची छाप पाडायचा प्रयत्न करेल, त्यामध्ये राजू सर आहेतच, त्यामुळे मला काही त्याची भीती नाहीये. वा वा. मी खरं सांगतो, ही मालिका आमच्या या गिरण गावामध्ये, लालबाग परळमध्ये प्रेक्षकांना खूप आवडेल, निश्चितपणाने आवडेल. कारण काय आहे की बीएसटी मध्ये काम करणारे जे जास्तीत जास्त कर्मचारी आहेत ते इथेच राहतात, याच विभागामध्ये राहतात. गृहउद्योग चालवणाऱ्या महिला या विभागामध्ये खूप जास्त आहेत, फार पूर्वीपासूनच्या आहेत. आणि एका कुटुंबामध्ये 4 मुली आहेत आणि त्यानंतर त्याच्यात होणारी तारांबळ आणि कसं कसं जुळवून आपलं कुटुंब पुढे घेऊन जाणं, यासाठी धडपडणारं कुटुंब हे मला असं वाटतं, तुम्ही जर लालबाग परळ मधल्या कोणत्याही बिल्डिंग मध्ये गेलात ना तर एक घर जोडून तुम्हाला निश्चितपणानं दिसतील. म्हणून मला असं वाटतं की हे कुटुंब सुद्धा आपल्या लालबाग परळकरांना खूप निश्चितपणानं आवडेल. आणि दुसऱ्या बाजूला आहे आता आदितीताई, असं म्हणायला हरकत नाही तुला. आदिती आई, पुन्हा एकदा कमबॅक कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मला नेहमीच झी मराठीनी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळं चॅलेंज दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे. मग ती वादळवाट मधली रमा चौधरी असो किंवा येऊ कशी तशी मी नांदायला मधली मालविका खानविलकर असो आणि आता असणारी तेजस्विनी खानोलकर असो. जनरली आपण असं अच्छा सिरियल मधलं एक हॅपी कुटुंब दिसलंय आणि एक आता हिरो दिसलाय, मग एक बाई आहे जी आई आहे, मग ती वाईटच वागणार आहे किंवा ती सगळी कारस्थानं करणार. तर असं काही दादा म्हणाले त्याप्रमाणे असं काही नाहीये या मालिकेमध्ये. वा. फक्त ही आपल्या घरात प्रत्येकाच्या घरातले वासे असतात. काहींच्या घरात वासे असतात पण ते पोकळ असतात. मला असं वाटतं आमचं कुटुंब आहे ना ते पोकळ वाशाचं कुटुंब आहे. वा. आणि कुठेतरी हे वासे सांधण्याचं काम येणारी मुलगी करण्याचा प्रयत्न करेल. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका स्त्रीचं रिअलायझेशन असतं. तर मला असं वाटतं की तेजस्विनीच्या या टप्प्यावर तिचं एक वेगळं रिअलायझेशन आहे. तिच्यासाठीचा बाई 40शीत आली 45शीत आली ना की एका वेगळ्या टप्प्यातून किंवा मार्गक्रमणातून जात असते आणि अशा वेळी तिच्या आजूबाजूला होणारे बदल ती कसे ऍक्सेप्ट करते. अचानक वेगळ्या धाटणीची माणसं, आपल्याला सवय नसते, आपल्याला रोज सकाळी उठल्यावर हातात येणारा
चहा किंवा कॉफी कोणीतरी आणून दिलेली असते. आता ती कोणी केली आहे, कोणासाठी केली आहे, हे म्हणण्यापेक्षा ती हातात येणं इम्पॉर्टंट असतं. मला असं वाटतं की हाच डिफरन्स आहे परब फॅमिलीतला आणि खानोलकर फॅमिलीतला, आणि तोच कुठेतरी दाखवायचा प्रयत्न केलाय. वा. मला फारच आनंद झालाय पुन्हा एकदा झी मराठीवर आईची भूमिका पहिल्यांदाच करते. असं इट वॉज लिटल चॅलेंजिंग, पण मला असं वाटतं आपली झी मराठीतली सगळीच मित्रमंडळी आहेत. सुबोध आहे, दीपा आहे, मनस्वी आहे, आणि राजू दादा आहे. सो मला वा. काही करायची गरज नाही. मला असं वाटतं त्यांनी पाऊण काम केलंय. फक्त कलाकार माध्यम असतो पुन्हा एकदा. लेखकाने लिहिलेलं, दिग्दर्शकाने कन्सिव्ह केलेलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. असं मला हे खरं. या पद्धतीने माध्यम व्हायची संधी मिळाली. सो आय एम व्हेरी हॅपी. वा 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 वा. आणि एक श्रीमंत बाई पाहिजे असं म्हटल्यानंतर मग काय अजून कुणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो आपल्या, बरोबर आहे. आता आपण जय, तुझी एंट्री तर ग्रँड झालेलीच आहे मित्रा. तर आता काय सांगशील या ग्रँड एंट्री बद्दल आणि या ग्रँड मालिकेबद्दल? माझी खरी एंट्री झी मराठीवर 2016 ला झाली होती. कारण मला जेव्हा सुरुवात करायची होती आणि माझं असं होतं की मी पहिलं काम करीन तर ते फक्त झी मराठीवर करीन. वा. हे माझं तेव्हाही ठरलं होतं आणि तशा पद्धतीने झीने मला तेव्हाही सपोर्ट केला. त्या कामामुळे मला जो कॉन्फिडन्स मिळाला आणि मी असं म्हणेन की त्या कामामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि लोकांचे मला मेसेजेस आले की पुढे सुद्धा काम अशाच पद्धतीचं करत राहा. आणि वा. हा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड करण्यामध्ये आय थिंक झी मराठीचं खूप मोठं योगदान आहे. वा. आणि सगळ्यात आधी त्यासाठी झीचे खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा मला असं खूप वर्षांनी आपण जेव्हा सगळं कॉलेज वगैरे संपवून घरी येतो ना, तशी फिलिंग येते की मी पुन्हा घरी आलोय आणि सगळे माझेच मित्र आहेत, सगळं माझाच परिवार आहे आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कशा पद्धतीने काम करतो, माझी पद्धत कशी वा. आहे. आणि खूप वर्ष झाली मी जेव्हा तुझ्या जीवरंगला करत होतो तेव्हापासून मला सगळे सांगत होते की तू राजू सरांसोबत काम कर, राजू सरांसोबत काम कर, पण कधी संधीच येत नव्हती. तर आता जेव्हा मला फोन आला मनस्वीचा, तर माझं असं होतं की ओके, एक बॉक्स टिक झालेला आहे, त्यामुळे मी रेडी आहे. आणि वा. आय होप की ज्या पद्धतीने ऑडियन्स रिस्पॉन्स करते आमच्या प्रोमोजला किंवा वा. त्या सगळ्या सुरुवातीच्या प्रोमोजला, तर आय होप याच पद्धतीने असेच आनंदी वातावरणात आम्ही शूट करत राहू आणि वा. ऑडियन्स एन्जॉय करत. वा 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 वा. आता आपण मॅकबुकला विचारूया, काय सांगशील मित्रा? मला असं वाटतं की यापूर्वी तू कोणत्याच मालिकेमध्ये काम केलेलं नाहीयेस, ही तुझी पहिलीच मालिका आहे. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? येस, मी सुरुवातीपासून खरं तर पहिल्या मालिकेत काम करतोय. एक मालिका मी केली होती ज्याच्यात मी मध्ये जॉईन केलं होतं, पण झी मराठीवर माझं हे पहिलंच काम आहे आणि मला असं वाटतं की हे खूप स्पेशल आहे. आमच्या नाटकाला 3 वर्षापूर्वी जेव्हा झी नाट्यगौरव मिळाला होता तेव्हा पण मी हेच म्हटलं होतं की स्टेजवर जाताना ते जे म्युझिक लागतं, वा. हे लहानपणापासूनचं स्वप्न असतं जे आपण घरात बसून टीव्हीवर बघितलेलं असतं की हे म्युझिक वाजवावं आणि मला स्टेजवर जाता यावं. सो सेम आज मला वाटतंय की ज्या सिरियल्स लहानपणापासून माझ्या, जसं आता ताई म्हणाली, मी ताईला लहानपणापासून वादळवाटमध्ये बघत होतो. मी आधी तिला लहानपणापासून टीव्हीवर बघत होतो. तर तसंच आदितीच्या लहानपणापासून. Yes, yes. तर आज मला त्या चॅनलवर काम करायची संधी मिळाली आहे. सो थँक्स टू झी मराठी, खूप खूप आभार. आणि सरांबरोबर काम करण्याची संधी कधीच सोडायची नव्हती. मी सरांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की वा. सर मी तुमच्या मी सरांना म्हटलं देव माणूसचा मी खूप मोठा फॅन आहे. ते म्हणाले रात्रीच खेळ चाले नाही बघितली. मी म्हटलं की हाच हजरजबाबीपणा आहे जो आता मला पण हळूहळू माझ्यात आणता येणार आहे त्यांच्याकडून शिकून. सो थँक्यू सर की मला या सिरियल मध्ये काम करण्याची संधी दिलीत आणि थँक्स टू झी मराठी. थँक्यू सो मच. वा 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 वा. आता तो मुहूर्त आलेला आहे आणि यानंतर तुम्ही या कलाकारांबरोबर तुमचे इंटरव्ह्यूज करू शकता. आणि ही मालिका सनई चौकडे, ही मालिका 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती आपल्याला पाहता येणार आहे. तर मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण निश्चितपणाने ही मालिका पहा. थोडासा वेळ घेते तुमचा सगळ्यांचा. जसं राजू सर नेहमी म्हणतात की या सिरियल मध्ये स्वामी हे सगळ्यात मेन आहेत आणि मग आम्ही सगळेजण आहोत. आणि असे अनेक स्वामी भक्त आता समोर बसलेत. तर झी मराठी तर्फे 28 तारखेला आपण एक खूप मोठा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय जो स्वामी पंथातल्या लोकांसाठी असणार आहे, स्वामी भक्तांसाठी असणार आहे.
तर तुम्ही सगळ्यांनी 28 तारखेला हजर राहायचंय. तुम्हाला प्रेमाचं हे आमंत्रण आहे. कुठे ते पुष्कर पमाचं वा राजू सर. तर पमाचं हे आमंत्रण आहे. 28 तारीख तुमच्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहून ठेवा. कुठे काय कधी आम्ही तुम्हाला सांगूच. 28 मार्चला श्री स्वामी समर्थ. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. आणि एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही सगळेच जण इथे आलेला आहात. अतिशय आनंदाचा क्षण आहे आता. आज प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे, ऑफिशियली सगळ्यांना कळलेलं आहे की कधीपासून मालिका सुरू होणार आहे, बरोबर आहे की नाही. तर आता सनई चौघडेचं टायटल सॉन्ग वाजेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही सगळ्यांनी छान डान्स केलं छोटासा तर मजाच येईल. माझ्या मुली खूप छान नाचतात. त्या मुलींना मध्ये यावं अशी मी त्यांना विनंती करते. वा वा. डोळी पाणी गाठलं स्वप्न सजलं. जय पण जय पण. मी हे करतो. लग्नाची माझी लेक सजली नवरी झाली आज ग. वा वा सुहास. अंगणातले पाऊल उंबऱ्याशी आले ग. मेहंदी रंगली हळद लागली परत सोरात येणार हो. तांदळ बाळी नारद वराडी प्रेमाने गोंधळ करणार हो. सनई चौघडे बाजूने सनई चौघडे बाजूने सनई चौघडे बाजूने सनई चौघडे बाजूने. वा वा वा. या खानोलकर कुटुंब. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सगळ्यांचा एक फोटो या.